नमस्कार. घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी GTV भागवत भक्ती. आता विठ्ठलाचा ध्यास प्रत्येक श्वासात. आजच सबस्क्राइब करा. गुजराती भाषेमध्ये एक म्हण आहे, पैसा वाळ्यानी बकरी मरे तो बधे गाव में जाणी, गरीब की छोकरी मरे कोई अन जाणी. पैसेवाल्याची बकरी जरी मेली तरी अख्ख्या गावाला दुःख होतं महाराज. सारं गाव विचारतं, फार वाईट झालं हो, तुमची बकरी मेली. पेपरमध्ये पहिल्याच पानावर फोटो होता. फार वाईट झालं. सकाळीच पेपर वाचला, अत्यंत दुःख झालं. बकरी जेवढ्या रुपयाची मेली त्याच्यापेक्षा सांत्वन करणाऱ्याला चहा पाणी नाश्ता डबलनं त्या ठिकाणी जातो. पण सगळं गाव त्याला विचारतं का बकरी श्रीमंताची आहे. पैशावाड्यानी बकरी मरे बधे गाव में जाणी, गरीब की छोकरी मरे कोई अनजाणी. गरीबाची झोपडीतली एखाद्याची मुलगी जरी मरण पावली, आपण जातो का त्यांच्या घरी सांत्वन करायला? कोणीच नाही जात. दोघंच मायबाप झोपडीमध्ये रात्र दिवस रडतात. एकुलती एक मुलगी त्यांची त्या ठिकाणी मरण पावलेली असते. दोघंच मायबाप रात्र दिवस रडत असतात. कुणीच जात नाही सांत्वन करायला. आणि अशा वेळेला स्वतः बाप माय ढस त्या ठिकाणी रडतात. आणि रडून स्वतःच्या मुलीला बापाने खांद्यावर घेतलं, स्मशानामध्ये गावाच्या बाहेर त्या ठिकाणी नेलं. स्वतःच्या हाताने बापाने खड्डा खोदला, आपल्या मुलीला पुरवलं. दोघांनीच अंत्यसंस्कार पार पडला. घरी येऊन तसेच दोघं रडत राहिले, पण त्यांचं सांत्वन करायला कुणीच गेलं नाही. का महाराज? कारण बकरी श्रीमंताची आहे, मुलगी गरीबाची आहे. काटा चुभा अमीर को दौड़े लोक हजार, निर्धन गिरा पहाड़ से कोई न जावे तार. श्रीमंताच्या पायात काटा जरी बोचला, सगळं गाव त्याची चौकशी करतं. तुमचा पाय बरा आहे का? तुमचा पाय बरा आहे का? तुमचा पाय बरा आहे का? काटा मोडल्याने काही माणूस मरत नाही, तरी पण त्याची चौकशी सगळं गाव करतं. कारण त्याच्याकडे ती श्रीमंती आहे, त्याच्याकडे ते धन आहे, त्याच्याकडे तो पैसा आहे. जब पास हमारे पैसा था, जब पास हमारे पैसा था, तब दोस्त हमारे हजारों थे, तब दोस्त हमारे हजारों थे. अब पास हमारे पैसा नहीं, अब पास हमारे पैसा नहीं, तब दोस्त किसी का कोई नहीं, तब दोस्त किसी का कोई नहीं. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं. सब साथी हैं प्यारे मतलब के, सब साथी हैं प्यारे मतलब के. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं. दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी हैं प्यारे मतलब के. जब पास हमारे पैसा था, दोस्त हमारे हजारों थे. अब पास हमारे पैसा नहीं तो दोस्त हमारा कोई नहीं. जब तक हमारे पास पैसा होता है तो सारे लोग हमारे पास आते जाते रहते हैं. जब हमारे पास पैसा नहीं होता तो हमें कोई नहीं पूछता महाराज. यस्यस्ति वित्तं स नरकुलीन, स पंडित स श्रुतवान गुणज्ञ, स एव वक्ता सच दर्शनीय, सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. सर्व गुण पैशाला येऊन चिटकत असतात. यस्यस्ति वित्तं स नरकुलीन, ज्याच्या घरी पैसा आहे लोक त्याला कुलवान समजतात. स पंडित, त्याला एकही मंत्र आला नाही तरी लोक म्हणतात वा काय पांडित्य केलं. स पंडित स श्रुतवान गुणज्ञ, गावामध्ये त्याची प्रतिष्ठा असते, त्याला लोक गुणवान समजतात. सएव वक्ता, त्याला माईकच्या समोर येऊन हॅलो पण म्हणता येत नाही, लोक म्हणतात वा काय भाषण केलं हो तुम्ही. सएव वक्ता सच दर्शनीय, लोक त्याचं दर्शन घेतात. का घेतात महाराज? सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते, सर्व गुण पैशाला येऊन चिटकत असतात. म्हणून एवढं धन माणसाकडे निश्चित असावं जेणेकरून
जेणेकरून एवढं आपल्याकडे त्या ठिकाणी असावं, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं और संत भी भूखा ना जाए. एवढं धन माणसाच्या घरी नक्की जीवनामध्ये असलं पाहिजे. तुमचे हात दुखतात का? मग थोड्या मोठ्याने वाजवा ना. हां, येऊही ना बात. आज मध्ये जागा का सोडली? घालीन लोटांगण करणार आहे का कोणी? बसण्याची सुरुवात समोरपासूनच केली पाहिजे. काही लोकांना मागे बसायची सवय असते. मी सांगितलं ना, काही निष्ठावंत असतात. आता इथे जागाच नाही म्हणा तुम्हाला, म्हणूनही काही अर्थ नाही. इथे जागा त्या पद्धतीची आहे. काही लोक निष्ठावंत असतात आणि काही निष्ठावंत असतात. आपल्याला निष्ठावंत व्हायचं आहे की निष्ठावंत व्हायचं आहे? निष्ठावंत. काही निसटतात भक्तीमधून मधूनच, त्याला निसटावंत म्हणतात. आणि आपल्याला त्याच ठिकाणी थांबायचं आहे महादेवाचं चिंतन करायला, म्हणून आपल्याला निष्ठावंत व्हायचं आहे. एवढा पैसा जरूर माणसाकडे असावा की स्वतःचं कुटुंबही आनंदाने जगेल आणि संतसुद्धा उपाशी जाणार नाही. एवढं जरूर असावं, कारण पैशानुसार माणसाची नावं बदलत असतात महाराज. यस्यस्ति वित्तं स नरकुलीन स पंडित स श्रुतवान गुणज्ञ स एव वक्ता स च दर्शनीय सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. सर्व गुण पैशाला येऊन चिटकत असतात. यस्यस्ति वित्तं स नरकुलीन, ज्याच्या घरी पैसा आहे लोक त्याला कुलवान समजतात. स पंडित, त्याला एकही मंत्र आला नाही तरी लोक म्हणतात वा काय पांडित्य केलं. स पंडित स श्रुतवान गुणज्ञ, गावामध्ये त्याची प्रतिष्ठा असते, त्याला लोक गुणवान समजतात. स एव वक्ता, त्याला माईकच्या समोर येऊन हॅलो पण म्हणता येत नाही, लोक म्हणतात वा काय भाषण केलं हो तुम्ही. स एव वक्ता सच दर्शनीय, लोक त्याचं दर्शन घेतात. का घेतात महाराज? सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते, सर्व गुण पैशाला येऊन चिटकत असतात. म्हणून एवढं धन माणसाकडे निश्चित असावं जेणेकरून एवढं आपल्याकडे त्या ठिकाणी असावं, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं और संत भी भूखा ना जाए. एवढं धन माणसाच्या घरी नक्की जीवनामध्ये असलं पाहिजे. तुमचे हात दुखतात का? मग थोड्या मोठ्याने वाजवा ना. हां, येऊही ना बात. आज मध्ये जागा का सोडली? घालीन लोटांगण करणार आहे का कोणी? बसण्याची सुरुवात समोरपासूनच केली पाहिजे. काही लोकांना मागे बसायची सवय असते. मी सांगितलं ना, काही निष्ठावंत असतात. आता इथे जागाच नाही म्हणा तुम्हाला, म्हणूनही काही अर्थ नाही. इथे जागा त्या पद्धतीची आहे. काही लोक निष्ठावंत असतात आणि काही निष्ठावंत असतात. आपल्याला निष्ठावंत व्हायचं आहे की निष्ठावंत व्हायचं आहे? निष्ठावंत. काही निसटतात भक्तीमधून मधूनच, त्याला निसटावंत म्हणतात. आणि आपल्याला त्याच ठिकाणी थांबायचं आहे महादेवाचं चिंतन करायला, म्हणून आपल्याला निष्ठावंत व्हायचं आहे. एवढा पैसा जरूर माणसाकडे असावा की स्वतःचं कुटुंबही आनंदाने जगेल आणि संतसुद्धा उपाशी जाणार नाही. एवढं जरूर असावं, कारण पैशानुसार माणसाची नावं बदलत असतात महाराज.